मंडळी नमस्कार. मी आता जुन्नर तालुक्यामध्ये आहे आणि या ठिकाणी हे जे तुम्ही झाड बघता आंब्याचं, हे झाड संपूर्ण भारतात एकमेव झाड आहे. ह्या झाडाचे वैशिष्ट्य काय आहेत आणि हे झाड राष्ट्रीय पातळीवरती चर्चेत का आलंय, याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहे. माझ्यासोबत ह्या झाडाचे मालक आणि या सगळ्या बागेचे मालक असणारे शेतकरी आहेत. सर या इकडं. काय तुमचं नाव सांगा, समोर बघून सांगा. नमस्कार. मी भरतरेवजी जाधव, पारुंडे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हं. आप मी जे सांगितलं, की हे झाड पूर्ण भारतात आहे. बरोबर? काय ह्या झाडाचं वैशिष्ट्य सांगा? आणि सध्या हे चर्चेचा विषय झाड का बनलंय? सर, या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण समोर पाहतात याचा देठ. नाही, नाही, आंब्याबद्दल सांगा आधी. हा हां. या झाडात या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा साधारणतः 700 ते 800 ग्रॅमचा आहे. हं, याला 1 किलो पर्यंत याचं वजन जातं. हं, आणि हे वजन जात असताना हा जर कापला तर हं, याला आतून केशरी रंग आहे. हं, केशरी रंग आहे, याची टिकवण क्षमता चांगली आहे. हं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे आता हापूसामध्ये साका निघतो, तो याच्यामध्ये साका निघत नाही. हं, आणि हा हवामानाला म्हणजे वादळाला बी प्रतिकूल आहे. हं, वादळामध्ये हा आंबा पडत नाही. हं, आणि याची टिकवण क्षमता चांगली आहे. हं, याच्यामध्ये पल्प चांगला आहे. याच्या कोळीचं वजन हं, एक 50 ग्रॅम पर्यंत आहे. हं. देठ पण याचा मजबूत आहे. मजबूत आहे. कसा देठ मजबूत आहे सांगा? हे काय आपण आता समोर पाहतात, असा जरी किती याला कवला हां. तरी वादळाने किती वादळ आलं हं, तरी पडत नाही. हं, बाकीचे आंबे लगेच पडले असते. हं, धक्का लागला तर ते लगेच हं, पडले असते. हं. असं याचं वैशिष्ट्य आहे. शेतकरी मित्रांनो, आपण ज्या झाडाबद्दल किंवा ज्या वाणाबद्दल बोलतोय, तर त्याचं नाव जुन्नर गोल्ड असं या सगळ्या झाडाचं आंब्याचं नाव आहे. हा. आणि हा जो शेतकरी वाण आहे, तर हा रजिस्टर झालेला आहे. आणि हे जे झाड आहे, तर हे एकमेव झाड आहे. तर हे झाड तयार कसं झालं किंवा ह्या आंब्याच्या निर्मितीची प्रक्रिया कशी झाली, वाण कसं तयार झालं ते सांगा? सर, आपण ज्या बागेमध्ये उभे आहेत ही 2008 साली आपण ही फळबाग लागवड केली. ती लागवड करत असताना काही ठिकाणी झाडांची मर झाली. ती मर होत असताना आपण कोया टाकतो आणि हं, कोयानंतर त्याच्यावरती एक हापूसाचं वेड बा असल्यामुळं हं, हापूसाचं कलम करण्याच्या हं, याच्यामध्ये ते आमच्याकडून एक 3 वर्ष ते रोप कलम करण्याचं राहून गेलं. हं, आणि हे राहून जात असताना त्याच्यावरती आम्ही काही ग्राफ्टिंग भरलं नाही. हं, आणि ते झाड 4 वर्षांनी त्याला मोहर यायला लागला. हं, मोहर आल्यानंतर तिथून पुढे त्याला ती अशी फळं आली. हं, आणि आमच्याकडं साधारणतः बऱ्यापैकी आंब्याची बाग असल्यामुळं हार्वेस्टिंगला उन्हाळ्यामध्ये आमचा वेळ जातो. हं, हंगामी पीक असल्यामुळे याच्या हंगामातच लक्ष राहिलं याच्याकडं. हं, आणि आलाय आंबा असंच आम्ही फक्त विचारात घेतलं. हं, आणि त्याच्यानंतर हे लक्षात येता येता थोडासा आमच्याकडून एक 4-5 वर्ष निघून गेली. हं, आणि 2025 मध्ये मे महिन्यामध्ये आम्ही बाकीच्या आंब्यांची हार्वेस्टिंग करत होतो. आणि करत असताना हं, उपविभागीय कृषी अधिकारी शिरसाट साहेब हं, आपल्या बागेला भेट देण्यासाठी आले. आणि आल्यानंतर मी त्यांच्या लक्षात आणून दिलं. हं, आणि ते बाग फिरत होते. आणि फिरत असताना त्यांच्या लक्षात आणून दिलं की आपल्या बागेमध्ये हा एक नवीन प्रकारचा वाण तयार झालाय. कारण हं, मला पण काही एवढी आयडिया नव्हती. हं, शेतकरी असल्यामुळं काय बाकीचं काय हे कुठं काय हं, असतं हं, याचं काय माहित नव्हतं हे. हं. आणि त्याच्यानंतर मग ह्या गोष्टीचं पुढं पुढं रजिस्ट्रेशन र- प्रोसेस पर्यंत हो, नेलं. हो. बरं. पण हा वाण तयार कसा झालाय? हा बेसिक प्रश्न आहे. हा जो वाण आहे सर, हा वाण आहे ना, हा वाण आपल्याकडे जे आंबे आहेत, हं, आपल्याकडे जे दुसरी जी मोठी झाड आहेत, हं, त्याच्यामध्ये आपल्याकडे आंब्याची झाड आहेत. हं, तर ते एक फांदी त्या गावठी कोयची आहे, हं, त्याच्याबरोबरच हापूसाची बी फांदी आहे. हं, शेजारी राजापुरी आहे, केशर आहे, हं, हं, आणि एक बाटली आंबा आहे. हं, बाटली आंबा आहे. हं, अशा प्रकारचे 4 झाड आहे, 4 प्रकारची झाडं आहेत. हं, आणि हे होत असताना ज्या वेळेला आंब्याला मोहर येतो, हं, आणि त्या गावठी आंब्याला बी मोहर आला. हं. मोहर येत असताना या समोर. गोष्टी हं, म्हणजे मोहर येत असताना त्या परागीकार फुलावरती ज्या वेळेला मधमाशी बसते हं, किंवा तोडतोडे बसतात किंवा माशी बसते, हं, त्याच्यातून हे परागीकरण झालं असावा हं, असा माझा एक अंदाज आहे. हं, आणि त्याच आंब्याची मी कोळी नंतर 9 मध्ये टाकलेली. हं, कारण 2008 ला केलं हं, आणि 9 ला मी हे गॅप फिलिंग भरत असताना हं, ते ते माझ्या लक्षात आहे की मी ह्याच आंब्याची कोळी टाकली होती. हं, कारण दुसरी अन्यथा कोळी टाकली नव्हती. हं, अशा अशा प्रकारे या हं. आंब्याचा प्रवास झालेला आहे. साधारणपणे वजन किती आहे आंब्याचं? याचं तसं 800-900 ते 1 किलो पर्यंत वजन जाते याचं. बरं. आपण जसं सांगितलं, की 2 आंब्याचं हे मिश्रण असल्यासारखा हा आंबा आहे. हा.
हापूस आणि केशर हा मिश्रित काय चव आहे. हा काय कसं ते एकत्रित चव आहे त्याची आता रंग किंवा रंग कोय केशरी आहे, हा गर्द केशरी रंग आहे. हा आणि आता आपण गर्द केशरी म्हणजे कुठल्या आंब्यासारखा झाला तो तो हापूस सारखा हापूस झाला. सारखा हा हा हापूस सारखा आणि झाला. चव चव अशी केशर आणि हापूस मिश्रित आहे. मिक्स आहे हा बरं म्हणजे वेगळाच आहे आंबा हा वेगळाच आहे. बरं आणखी एक या झाडाचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल आता साधारणपणे आपल्याकडं ज्या पद्धतीची झाड असेल आणि त्याची कोय ज्या पद्धतीचं लावतो आपण तर त्या पद्धतीनं साधारणपणे त्या झाडाची निर्मिती होत असते निर्मिती होत असते. परंतु आपण पाहूयात ह्या झाडाच्या कोई या आंब्याच्या कोईपासून जे दुसरी इथं कोय लावली होती बरोबर ना हम्म. तर त्या झाडाचे आंबे कसे आहेत बघा हा मदर ट्रीचा आंबा आहे इकडे बघा हा आणि त्याच्यापासून तयार झालेला म्हणजे नेक्स्ट जनरेशन आंब्याची हे अशीच आहे हे पण वेगळंच आहे का अजून कुठला दुसरा आंबा आहे असा नाही का हे नाही नवीन वाणच तयार झालेलं आहे हा नवीन पण? वाणच तयार झालेलं आहे सर. कारण आपण बघू शकतो याच्या खालीच एक 2 फुटावरच आंब्याची कोय पण हे पडलेली. नक्की ह्याच झाडाची कोय आहे हा असं 100%च. बरं त्याच्यात का बदलच नाही. कारण कोय टाकायला आम्हाला काही वेळ नाही, जिथं झाड आहे तिथं. हम्म. कारण हे झाड मोठं आहे आणि हे साधारणतः एक 4 वर्षाचंच दिसतंय हे. बरं याचं खोडाची साईज एक लहानच आहे. बरं आता या झाडाचं आता तुमचं नाव तर भरपूर झालंय या आंब्यामुळं मग चर्चा भरपूर होते हो, हो. काय काय म्हणतात शेतकरी शेतकरी याची मोठ्या प्रमाणावर रोपाची मागणी करतात. हा आणि मागणी करत असताना शेतकरी बांधवांसाठी माझी एकच विनंती का माझ्याकडे आता एकच मदर प्लांट आहे. हम्म. तो थोड्या दिवस वेळ लागेल पण हम्म. आपल्याला नक्कीच या झाडाची रोपं मिळतील. बरं याचं कसं संरक्षण करताय का कसं काय हो कारण पूर्ण संरक्षण भारतात एकच आहे नक्कीच सर याचं संरक्षण आहे ना नक्कीच चालू आहे. त्याच्या काही सिक्रेट गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत जात नाहीत. परंतु आमचं बारीकाईनं लक्ष सिक्युरिटी असतं. ठेवली हो सिक्युरिटी ठेवलेली आहे. बरं याच्यावर आम्ही बारीकाईनं लक्ष ठेवून असतो. बरं पण तुम्ही आता बरं किती आहेत आता तुमच्या बागेत आंबे किती आहेत आपल्याकडे 450 ते 500 आंब्याची झाड आणि आहेत. कुठल्या जातीचे आहेत? याच्यामध्ये हापूस आहे, केशर आहे, लांगडा आहे, हम्म. पायरी आहे. हम्म. आणि सगळ्यात जास्त प्रमाण जो आहे तो हापूसाचा मोठ्या प्रमाणावर आहे. बरं कारण आपल्याकडे जुन्नर हापूस म्हणून हम्म. ओळख आहे. आणि ती ओळख असताना माझ्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणावर हापूसाच्या झाडांची लागवड केलेली आहे. बरं ह्याचं नाव आपण जुन्नर गोल्ड ठेवलंय का ठेवलं ना सर नक्कीच जुन्नर तालुक्यातला असल्यामुळं हा. छत्रपतींची भूमी आहे. आणि काही वर्षांपूर्वी आपल्या ज्या जुन्नर हापूस म्हणून ज्याची मार्केटमध्ये ओळख आहे हम्म. त्या हापूसाला शिवनेर हापूस असं जे मानांकनासाठी जो प्रस्ताव गेलाय हम्म. किंवा जे मानांकन मिळणार आहे हम्म. त्याच्यासाठी तो प्रस्ताव गेला. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे ज्या वेळेला ह्या अशा प्रकारचा वाण तयार झालाय याला तुम्ही पाहताय याचा सुगंध चांगला आहे. हम्म. आता तुम्हाला मी कापून दाखवणार आहे. आतमध्ये एक केशरी गोल्डन कलर आहे चांगला म्हणजे गोल्डन कलर आहे. आणि हे जुन्नरचं सोनं आहे. सोनच आहे हा त्यामुळं एक आपला जसा शिवनेर हापूस हा. छत्रपतींची भूमी आहे. आणि शिवनेर हापूस त्याला नाव दिल्यानंतर जुन्नर आणि शिवनेरी किल्ला याचं काहीतरी नातं आहे ते टिकवण्याचं काम मी आणि या राष्ट्रीय माध्यमातून पातळीवर नाव असावं असं हो तुम्हाला राष्ट्रीय पातळीवर बरं तर आपण पाहतोय की ही एक निसर्गाची किमयाच म्हणावं लागेल की म्हणजे हा अशा पद्धतीचा वाण कुठेही तुम्हाला भारतात पाहायला मिळणार नाही जो जुन्नरला यांच्या ज्या शेतामध्ये आहे तर हे झाड आणि हा वाण हा एकमेव आहे म्हणजे अगदी तुम्हाला मी सांगितलं की हे मदर ट्रीचा हा आंबा बघा आणि हा दुसरा म्हणजे त्याच्याच खाली त्याच्याच कोळीमधनं उगवलेलं हे झाड आणि त्यातनं उगवलेलं हे फळ आहे त्यातनं निर्माण झालेलं हे फळ आहे सर शुभेच्छा पुढच्या धन्यवाद वाटचालीसाठी. सर खूप खूप शुभेच्छा.